आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याबाबत विट्यात होणार आत्मकले। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संग्राम नाना माने व संभाजी शेठ पाटील यांनी प्रशासनाला आत्मकलेश करण्याचा इशारा दिलेला आहे। 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालाबाबत प्रत्येक उमेदवारांना शंका असून ईव्हीएम मशीन हॅक झाल्याची शंका त्यांनी उत्पन्न करून दाखवली। खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघातील 2024 आमदारकीच्या रिंगणामध्ये असणारे अपक्ष उमेदवार गलाई बांधव संभाजी शेठ पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृतपणे आमदारकीच्या रिंगणात निवडणुकीसाठी उभे असणारे संग्राम नाना माने यांनी या घोटाळ्याबाबत आवाज उचलून एक आव्हान केले आहे। बॉलेट पेपर वरती मतदान घ्या, मग कळेल कोणाला किती मते पडतात। जर का याची चौकशी झाली नाही तर एक दिवसीय आत्मकलेश उपोषण करण्याचा इशारा या उमेदवारांनी दिलेला आहे। बघा काय म्हणणे आहे त्यांचे स्टार वन न्यूज वर्तमान। 286 विधानसभा मतदारसंघामध्ये हल्लीच झालेल्या निवडणुकीबाबत प्रत्येकाचं असं म्हणणं येते की व्हॅलिड पेपरवरती आता इलेक्शन व्हायला पाहिजे, कारण ईव्हीएम मशीनचा काहीतरी घोटाळा झालेला आहे। आजच याबाबतचे वैभवदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपणही हे केलं। तर आता सध्या भविष्यात पुढील निवडणुकीबाबत आपण काय निर्णय घ्याल? येणारी पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे। यासाठी आतापर्यंत या 286 मतदारसंघामधील लोकांची जी चर्चा चालू होती ते लोक काय म्हणत होते, लय झालं तरी विरोधक किंवा आम्ही तुम्ही असो 4-5 हजार मतानं निवडून येऊ शकतो किंवा पडू शकतो। तुम्ही जर 78-79 हजार मतानं तुम्ही निवडून येणार असाल तर तुम्ही असा काय पराक्रम केला? तुम्ही किती लोकांना नोकऱ्या दिल्या? तुम्ही किती काय केलं सांगा? तुमच्या वडिलांनी पाणी आणलं असेल, यात बऱ्याच जणांचा सिंहाचा वाटा आहे। तुमच्या वडिलांचाही आम्ही ते नाकारू शकत नाही, आमचाही थोडाफार आहे। आम्ही पाणी आणलं असं आम्ही कधीही म्हणणार, नाना म्हणणार नाहीत, मी म्हणणार नाहीत। त्यासाठी तुम्ही न काय करता तुम्हाला एकदम आजपर्यंत इतिहास आहे, 1,16,000 मतदान आजपर्यंत भाऊंना पडले होते। आपल्या सदाभाऊंना काहीतरी 5,000 कमी पडले होते, पण तुम्ही एकदम 1,52,000 मतं घेऊ शकताय। असा काय तुम्ही पराक्रम केला? अशा लाडक्या बहिणींना तुम्ही किती रुपये दिले? 42,000 लोकांना बहिणींना तुम्ही पैसे दिले असतील, 42,000 मतं तुम्हाला मिळाले असतील। त्यानंतर लाडक्या भावाला मिळून 80,000 आले। तुम्ही एकदम 1,52,000 मतं घेऊ शकताय, 80,000 मतांनी निवडू शकताय। आज संपूर्ण 286 मतदारसंघामध्ये चर्चा आहे की होती चर्चा की लय झालं तर 5 ते 10 हजार मतांना हे निवडून येऊ शकतात, पण आजपर्यंत इतिहास आहे आजपर्यंत दोन्ही भाऊंनी निवडणूक लढवली। त्या निवडणुकीमध्ये दोन्ही भाऊ मिळून 5 ते 10 हजाराचा इतिहास झाला। असा तुम्ही काय इतिहास घडवला? हा आपल्या गल्ली बोळातला बच्चा जानता आहे। तुम्ही काय केलं? तुम्ही टक्कर दिली, काठी टक्कर बनवली, ते झालं काय? ते तुम्ही तुमच्या यात सांगा। तुम्हाला काय वाटतं? आम्ही 80,000 मतांनी जिंकलो, तुम्ही कुठल्याही मतांनी जिंकलं नाही। तुम्ही घोटाळा केलाय। त्या ईव्हीएम मशीनचा मी माझ्या सर्व सरकारच्या वतीनं संपूर्ण अपक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि इथंच आम्ही थांबणार नाही। आमचा लढा हा चालू राहणार आहे। तुम्हाला वाटत असेल आम्ही लढून आलोय, आम्ही जिंकून आलोय, तुम्ही काही केलेलं नाही, ही हार आहे तुमची, पण तुम्ही ईव्हीएम मशीन हँग करून हे करून तुम्ही निवडून आलेले आहात। त्यासाठी आम्ही आमचा सर्व अपक्ष उमेदवार लढा उभा करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू, उपोषण करू, पण हा आवाज आमचा कोणीही दाबू शकत नाही, कारण हा आवाज सर्वसामान्यांचा, समाजसेवकाचा होता, वंचित बहुजनांचा होतील एकत्र येऊन आवाज उठवणार आहे। का तर आमचं मतदान 286 मतदारसंघामध्ये नानांचं असेल, माझं स्वतः असेल, 10 ते 15 हजार मतदान कमीत कमी आहे। हे मतदान गेलं कुठं? त्या लोकांनाही प्रश्न पडलाय, आम्हालाही पडलाय, नानांनाही पडलाय, नानांच्या अध्यक्षांनाही बाळासाहेबांनाही पडलेला आहे। यासाठी आम्ही आवाज उठवणार आहे। आम्ही शांत बसणारी माणसं नाही, आमचा हार ही आमची झालेली नाही। सर्व अपक्षांचे मतदान गेलं कुठं? त्या सर्व अपक्षाचं मतदान या सत्ताधाऱ्यांनी पिपासू यांनी हे गेलेलं आहे, ते कुठेतरी आम्हाला आमचं परत मिळावं। आमच्या भारतभर विखुरलेल्या गलाई बांधवांनी आम्हाला मतदान केलं आहे। हा गलाई बांधवांना पश्चाताप होतोय। आज एवढे लांबून येऊन संभाजी पाटलांना असेल, नानांना असेल, अनेक अपक्ष मित्र आहेत, त्यांना केलेलं मतदान, हे मतदान गेलं कुठं? त्यांनाही त्रास होतोय, आम्हालाही होतोय। ही मतदान ह्या ईव्हीएम मशीनने गेलेलं आहे। कुठतरी ईव्हीएम मशीन मोडीत काढून बॅलेट पेपरवरती मतदान। सभेच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले ते निकाल सगळे आश्चर्यकारक निकाल आहेत। मी ज्या बहुजन वंचित आघाडीमधून उभा राहिलो त्या बहुजन वंचित आघाडीला मानणारा हा आपल्या ह्या तालुक्यामध्ये त्या समाजाचं जवळजवळ 45,000 मतदान आहे।
70% जर मतदान झालं असेल त्या समाजाचं, जवळजवळ 28 ते 30,000 मतदान त्या समाजाचं झालं. त्या समाजातला बराच घटक हा बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे, बाळासाहेब आंबेडकरांना मानणार आहे. त्या आंबेडकर चळवळीला मानणारा घटकाचं मतदान आता जर माझी टोटल मतं जर बघितली तर ते मतदान कुठेच दिसत नाही. ते गोडबंगाला काय आहे, आज माझ्या गावामध्ये माझ्या एका बुथवर मला 12 मतं दाखवतंय ईव्हीएम मशीन. माझं चॅलेंज आहे व्यवस्थेला, तुम्ही उद्या निवडणुका घ्यायच्या बॅलेट पेपरवर आणि मला जर 12 मतं परत पडली तर मी राजकारणातनं संन्यास घेईन. अरे प्रत्येक लोकांच्या सुखदुःखात, त्यांच्या अडचणीत त्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलोय. राजकारण करत असताना आम्हाला ज्या काही पत्ते लागतात पाळली, सगळे पत्ते आम्ही पाळली, लोकांची सेवा केली आणि लोकांची सेवा करून सुद्धा आम्हाला त्या वार्डात 12 आणि 13 मध्ये दाखवत असेल ईव्हीएम मशीन तर आम्ही त्याला निषेध व्यक्त करतो. आणि राजकारण करत असताना काय आम्ही चिचूक खेळलो नाही, आम्ही रात दिवस झटलोय, लोकांसाठी पळलोय. त्याचं फलित म्हणून आम्हाला काही ना काहीतरी 100% ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला हातात आमचं मिळालं असतं. पण ह्या ईव्हीएम मशीननं आमचं सगळं मात्र करून टाकलंय. ईव्हीएम मशीन काय सांगतंय की सर्वसामान्य माणसांना राजकारणात याचं नाही, हा साधा सरळ निर्णय त्या मशीनद्वारे आपल्याला बघायला मिळालाय. आज या खानापूर तालुक्यामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत. आज संभाजी शेठ यांची सासरवाडी पारे आहे, त्यांच्या पारेमध्ये एका वार्डमध्ये त्यांच्या सासू सासरे मेव्हण्यांचं मतदान आहे. घरात 12 मतदान आहे त्या घरात आणि त्या वार्डातल्या ज्या बूथवर त्यांना 0 मतदान आहे. अरे त्यांचा जावई उभा आहे, त्यांची सासू सासरे मेव्हणे तर मतदान करतील का नाही? आज राजेंद्र अण्णा खरसुंडीमध्ये एक बूथ आहे, त्या बूथ मध्ये अण्णाचा जवळजवळ 20 कर्मचारी त्या बूथ मध्ये कामाला आहे, कर्मचारी आहे त्यांच्याकडे. त्याही बूथवर अण्णांनी 0 मतदान आहे. म्हणजे जो तिथं काम करतो त्यांच्या जवळ जगतो तो सुद्धा मतदान करणार नाही का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आज यापाजीवाडीमध्ये मतदान जास्त वाढलेलं दिसतंय. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या संशयास्पद आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही निवडणूक जिंकणार असाल तर ह्या देशाची लोकशाही संपलेली आहे समजायला काही अडचण नाही. लोकशाहीचा खून करून जर तुम्ही जनतेचं बळजबरी करून सत्ता जर बघणार असाल तर जगाच्या पाठीवर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलंही उदाहरण नाही. अरे जरा तर लाज बाळगा तुम्ही. तुम्हाला सगळं जग म्हणते ना, अख्खा भारत म्हणतो ना तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, तुम्ही घ्या ना एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका आणि त्याद्वारे तुम्ही जिंका. आम्ही तुमचं समर्थन करतो, आम्ही आमचा पराभव मान्य करतो. पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय का नाही ही हिटलरशाही आहे, लक्षात घ्या. आणि माझं सामान्य जनतेला आव्हान आहे, अरे आत्ता तर तुम्ही पेटून उठा, तुम्ही आत्ता तर जागा व्हा. नाहीतर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं ती परिस्थिती आत्ता येईल. या आत्ताच्या काळात तुम्ही कधी जागा होणार आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही या प्रक्रियेत आलं पाहिजे. येणाऱ्या बुधवारी मी तर तहसीलदार ऑफिस समोर 1 दिवसाचं आत्मक्लेश लक्षणीय उपोषण मी करत आहे. आणि त्या उपोषणाला मी सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षातील राजकारणात काम करतात त्यांना बोलवणार आहे. सामान्य जनता म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही त्या उपोषणाला यावं आणि एकदा आपला हा लढा आपल्याला उभा करावा लागेल. लक्षात घ्या, आता पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुका जर ईव्हीएम मशीन होणार असतील आणि तुम्हाला आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर ह्याच्यापेक्षा फार मोठं दुर्दैव कुठं नसेल. लक्षात घ्या. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या बुधवारी तुम्ही सगळ्यांनी समक्ष हजर राहावं आणि तुम्ही या प्रक्रियेत सहभागी व्हावं. आणि पुढील होणाऱ्या निवडणुकीत ईव्हीएम मशीन न झालं तर तुम्ही त्याचा बहिष्कारच करणार का? आम्ही 100% बहिष्कार करणार आहोत. कारण सरकार आताची फार हुशार आहे. कुठल्या निवडणुकीत ईव्हीएम वापरायचं, कुठल्या निवडणुकीत ईव्हीएम वापरायचं नाही की त्यांना पूर्ण आकलन आहे. ज्या निवडणुकीचा फायदा राज्यात देशात होईल त्याच निवडणुकीत हे ईव्हीएम मशीन वापरतात. स्थानिक स्वराज्य वापरण्याची मला वाटत नाही शक्यता आहे त्या मशीन वगैरे. पुढील भूमिका काय असणार आपली? आमची पुढील भूमिका हीच आहे, अन्याया विरोधात आपण काम करत राहायचं. आम्ही काय राजकारण करत असताना आम्ही काय चिचूक खेळलो नाही किंवा आम्ही जिथं पाहिजे तिथं संघर्ष केलाय. लोकांची घरं वाचवायचे आम्ही प्रयत्न केलेत. त्यामुळं दारांच्या मुद्दे आम्ही मांडलोय, खाजगीकरण कंत्राटकरणाच्या मुद्द्यावर मांडलोय, ओबीसीच्या मुद्द्यावर मांडलोय, समाजाच्या वेगवेगळ्या विषयावर मांडलोय. बुधवारी जे तुम्ही म्हणता आत्मक्लेश करणार आहे त्या दिवशी नेते त्या नेत्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत, त्या नेत्यांना आम्ही तिथं बोलवणार आहोत. आणि ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक सांगतो, या निवडणुकीचा निकाल आता असा काय लागला आहे की मुस्लिम समाज सुद्धा ह्याच मतदान केलंय, मराठा समाज सुद्धा ह्याच मतदान केलंय, ओबीसी ह्याच मतदान केलंय. म्हणजे या मराठ्यात काही विषय नव्हते, कुठले प्रश्न प्रलंबित नव्हतेच का? मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, मुस्लिमांचं दहशतखाली राहतात गेले 10 वर्षाला तसेच आहे, धनगरांना आरक्षण मिळालं नाही, ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालेलं नाही. हे सगळे मुद्दे प्रलंबित असताना सुद्धा यांना एवढं मताधिक्याने कसे काय निवडून येतात आणि कसे काय सत्ता बघू शकतात
हे आश्चर्यकारक आहे आणि ह्या न उलगडणारी कोडा लक्षात घ्या. म्हणून माझ्या जनतेला आव्हान आहे, तुम्ही सावध व्हा. वेळीच नसेल तर येणारा पुढचा काळ हा अंधारमय आहे. सर्व अपक्ष उमेदवाराच्या वतीनं आणि मी ईव्हीएम मशीनचा जाहीर निषेध व्यक्त करतो. बहुजन वंचित आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तुमचा निषेध व्यक्त करतो. आम्ही सर्व गलाई बांधवांच्या वतीनं 286 मतदारसंघातील सर्व मतदात्यांच्या वतीनं हे जाहीर निषेध व्यक्त करतो. निषेध काय व्यक्त करतो तर हजारो किलोमीटर दूर लोक आलेले आहेत, त्यांना पश्चाताप झाला आहे, त्यांचं मतदान त्यांच्या उमेदवारापर्यंत पोहोचलेलं नाही. मग हे गेलं कुठं? अहो लाजा वाटू द्या, एका बूथवरती 0 मतदान मिळत असेल तर आम्ही काय 5 वर्ष गोटे करतो काय? तुम्हाला जमलं ते आम्ही केलंय. तुम्ही काय केलंय? तुम्ही 2 पोती घरात आणताय, त्याचे 2 किलो गहू चारी बाजूला करताय, लोकांना पोच करताय. आम्ही ती केलं नाही. आम्ही 25-25 पोती थेली लावली द्या, तुम्हाला लागेल ते घेऊन जावा, कमी पडलं तर आम्ही आणून अजून देऊ. असं आम्ही तमिळनाडूमध्ये अडकलं असताना आम्ही फेसबुक लाईव्ह करून लोकांपर्यंत पोहोचवले. रस्त्याच्या समस्या असतील, शेताच्या समस्या असतील, पाण्याच्या समस्या, सर्वांच्या समस्यासाठी आम्ही लढलोय. आमच्याकडे कुठली सत्ता नाही. आम्ही अपक्ष असून सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ते असून आम्ही लढत आलोय. आम्ही जे केलं ते तुम्हाला जमलं नाही. तुम्ही काय दिखावा केलाय? तुम्ही केले काय? हे की तुमच्या वडिलांनी केलं असेल, तुमच्या वडिलांना जमलं आजपर्यंत 5 ते 10,000 मतांनी तुमच्यावरून निवडून आलेत. तुम्ही 80,000 78,000 मतांनी निवडत आहे. कुठतर तुम्हालाही कळलं या बाबा इथं कुठतर काहीतरी गोलमाल तुम्ही जाहीर करा की निवडणूक डबल घेऊ द्या किंवा आमच्यासारख्या नाही मिळालं. आमच्या अपक्षाची मत तुम्ही काय घेऊ शकताय? बरं मी एक चुकीचा वागलो, ठीक आहे, हा नाम चुकीचा वागला का? 12 अपक्ष उमेदवार चुकीचं वागली काय? तुम्ही काही कार्य केलं नाही. बुधवारी जे आत्मक्लेश होणार आहे त्यामध्ये तुम्ही अपक्षांचे पण सगळ्या सर्व लोकांना अपक्ष एकत्र येऊन आम्ही आंदोलन करणार आहे. आंदोलन ही सरकारचा विरोध करणार आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.